हॅलो मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ स्पेशली मी शिक्षकांसाठी बनवत आहे। शिक्षकांना दैनंदिन जीवनामध्ये जे काही घटक नियोजन असेल, वार्षिक नियोजन असेल किंवा महत्त्वाचे जे काही GRs असतील, पाठाचे टाचन असेल, ते कशा प्रकारे काढायचे, कशा प्रकारे सहजपणाने उपलब्ध होऊ शकतात, ते मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर का आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करा। आपल्याला शालेय जीवनामध्ये वावरत असताना बऱ्याच वेळा घटक नियोजन किंवा वार्षिक नियोजनाची आवश्यकता असते आपल्याला ॲज अ रेफरन्स म्हणून, परंतु ते आपल्याला सहजपणाने कोणाकडे भेटत नाही आणि ते कशा प्रकारे भेटेल किंवा जे काही शैक्षणिक महत्त्वाचे GRs असतात ते कोणत्या ठिकाणी भेटतील, तर ते असं ठिकाण मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक शब्द टाईप करायचा आहे, गुरुकुल महाराष्ट्र। ते टाईप केल्याच्या नंतर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक ॲप आपल्याला दिसेल। ते ॲप दिसत असताना त्याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आणि ओपन करून घ्यायचं आहे। ते ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला आपले नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, शाळेचे नाव इत्यादी टाकून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, हे ॲप ओपन केल्याच्या नंतर आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक पेज ओपन झालेलं असेल। त्याच्या ठिकाणी आपल्याला डाउनलोडवर क्लिक करायचं आहे। डाउनलोडवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन येतील, सेकंडरी, प्रायमरी आणि GR। आपण जर का प्राथमिक शिक्षक असतो तर आपल्याला प्रायमरीवर क्लिक करायचं आहे। प्रायमरीवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे। हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्यासमोर दिसत आहे की 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर नमुना साप्ताहिक टाचन इयत्ता 7वी, 5वी किंवा 4थी किंवा 3री वेगवेगळ्या वर्गाचे जे आहेत आपल्याला पाठ टाचन या ठिकाणी दिसत आहेत। जर का आपल्याला या ठिकाणी 7वीचं पाठ टाचन हवे असेल तर साईडला जे डाउनलोडचं जे बटन दिसतंय आपल्याला, त्या डाउनलोडच्या बटनावर आपण क्लिक केलं की त्या स्वरूपामधली एक PDF फाईल आपल्यासमोर डाउनलोड झालेली असेल आणि स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे त्या वर्गाचं पाठाचं टाचन एक आठवड्याचं डाउनलोड झाल्यासारखं आपल्याला दिसेल। आपण त्यांच्या मदतीने याच्या मदतीने आपण आपलं पाठ टाचन काढू शकतो। याच्यासोबतच आपण जर का खाली पेज पाहत गेलो तर सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी, उपक्रम, प्रकल्प, तोंडी काम वगैरे आपल्याला या ॲपमध्ये सर्व काही भेटून जाईल। म्हणजे आपल्याला तोंडी काम किंवा प्रॅक्टिकल देण्याची किंवा प्रकल्प देण्यासाठी अगदी फार विचार करण्याची आवश्यकता नाही आहे। आपल्याला बरेचसे ऑप्शन्स या ठिकाणी दिले जाणार आहेत। या व्यतिरिक्त जे खाली GR नावाचं एक ऑप्शन आहे, GR नावाच्या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर पूर्ण जे शैक्षणिक GR आहे ते ओपन झालेले असेल। म्हणजे आपल्या उपयोगाचं जे कोणतं GR असेल ते आपण या ठिकाणी डाउनलोडच्या बटनावर क्लिक करून पाहू शकतो। आपण स्क्रीनवर पाहत आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे संगणक अर्हता परीक्षेबाबतचा GR असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे आदिवासी विकास विभाग आहे त्यांच्या संदर्भातले काही GRs असतील किंवा बाल संगोपन रजा जे मंजूर करण्याबाबत वगैरे जे GR आहेत ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। यापैकी आपल्याला जेही GR हवा आहे ते आपण डाउनलोड करून घेऊ शकतो। सेकंडरी नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला संकलित मूल्यमापनच्या नमुना प्रश्नपत्रिका 8वी, 7वी, 6वी, 5वी म्हणजे सर्वच वर्गाच्या ज्या नमुना प्रश्नपत्रिका आहेत त्या सहजपणाने या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात। या व्यतिरिक्त याच्यामध्ये स्कॉलरशिप एक्झामचे जे प्रॅक्टिस पेपर्स आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे शिक्षकांच्या अतिशय उपयोगाचं असं एक ॲप आहे जे प्रत्येक शिक्षकानं आपल्या मोबाईलमध्ये नक्कीच ठेवलं पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा।